आणि म्हणून सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, ते सगळे झुरळा समान आहेत आणि त्यामुळं आम्ही सगळे झुरळं इथं एकत्रित आलोय आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशे 20 आणि 30 हजार रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते आहे. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची, महाराष्ट्रातल्या जनतेची साथ या प्रश्नाविषयी आम्हाला मिळावी आणि महाराष्ट्रातल्या सरकारचे डोळे, देशातल्या सरकारचे डोळे उघडावेत अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करू. सुंदर प्रश्न विचारला. मगाशी बाहेर तुम्हाला बस रे उत्तर द्यायचं असतं. आपल्याला मगाशी मी उत्तर दिलं बाहेर. लोकशाहीलाच दिलं ना. लोकशाही विचारायची राहिली. त्यांचा पक्षप्रवेश झाला, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही याचे प्रश्न त्यांना विचारा. मला विचारलं असतं त्यांनी पक्षप्रवेश करू तर माझं उत्तर नकारच आलं असतं. आणि या महागाईत देशातली जनता कोणत्या दिशेनं चालली आहे हे समजून प्रत्येकाने वागावं. महागाई 10 रुपयाने वडापाव वाढला. मला मुंबईच्या वडापावाची फिकीर नाही, कारण मुंबईतल्या जनतेला ते सोसावंच लागतं. पण नागपूरच्या जनतेला पोहे वाढले हे जरा गंभीर प्रकरण आहे आणि नागपूरचे पोहे वाढले याचा तर किमान आम्हाला निषेध व्यक्त करू द्या. दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आम्ही मुंबईत साजरा करणार आहोत, पहिला मुद्दा. आणि त्याच्या आधी 8 तारखेला इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. काल काँग्रेस पक्षाचा आम्हाला फोन आला होता, आदरणीय पवारसाहेबांना फोन आला होता की इंडिया अलायन्सनी ठरवलं आहे की 8 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीत भेटायचं. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार